एखाद्या वेळा जर मला राग आला तर बाबा काही खरं नाही, काय जे होईल ते होईल, नंतर आपण एकदा बोलून मोकळं व्हा. जर कोणी आपल्याला जर अंगावर आलं तर त्याला मी सोडत नाही. पण ते तुम्ही विरोधकांना मॅनेज करता असं कळलं आम्हाला. तुमचा विरोधी पक्ष नेता जो आहे म्हणजे का आपला सगळेच विरोधी पक्ष नेते मॅनेज होत आलेले आहेत, सगळेच सत्ताधाऱ्यांबरोबर निघून जातात. सध्याचे विरोधी पक्ष नेते पण म्हणे तुम्ही बऱ्यापैकी खिचात ठेवता अशी परिस्थिती. नाही नाही, मी नाही ठेवत. मी असं एक करतच नाही. आणि माझ्या सगळ्या मित्रांना, तो विरोधी पक्षात असो कुठे असो का विरोधी पक्ष नेता असो, त्यांना माझा स्वभाव माहिती, मी पहिल्यापासून कसं वागतो. मी बिंदास आहे, बेधडक आहे. अगदी काही असलं उद्याचं काय होईल याची परिणामाची चिंता मी कधी केलेली नाही. आम्ही घडलोय शिवसेना प्रमुखाच्या तालमीत, आणि तो जो काही गुण आहे तो आमच्या अंगात असा आहे ना, तो नेहमी सळसळ करत असतो. तुम्ही काही जरी केलं ना, एखाद्या वेळा जर मला राग आला तर बाबा काही खरं नाही, काय जे होईल ते होईल, नंतर आपण एकदा बोलून मोकळं व्हा. आता म्हणून त्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना असेल किंवा विरोधी आमदारांना असेल, यांना माहिती की एकतर हा कोणाच्या इंटरनल बाबीमध्ये कधी इंटरफेअर मी कधी करत नाही, वैयक्तिक जीवनात अजिबात नाही. अगदी खरं. आणि ते करू नये असं माझं धारणा आहे. परंतु जर कोणी आपल्याला जर अंगावर आलं तर त्याला मी सोडत नाही, हे तेवढं सत्य आहे. सोडत नाही याचा अर्थ असा होतो की त्या माणसांनी चुकीचे आरोप करू नयेत. चुकीचे केले तर मग त्याला माफी नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.